तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मस्के कोचिंग क्लासेस यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. तर आपण 10 स्टँडर्डचा 4th नंबरचा चॅप्टर चालू केला होता पहा. चॅप्टरचं नेम आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, बरोबर. आता या चॅप्टरमध्ये आपण चालू केला होता, बरोबर, काही एक्सप्रेशन पाहिले होते. त्यामध्ये आपल्याला 3 गोष्टी महत्त्वाच्या पाहिजेत पहा. कोणकोणत्या महत्त्वाच्या 3 गोष्टीत पहा कोणकोणत्या. एक एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट, जे की आपण काल एक एक्सप्रेशन पाहिलं पहा, बरोबर. तो पॉईंट कोणता? एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हिटिंग इफेक्ट पण काल पाहिलाय आपण, बरोबर ना. आणि आज आपल्याला काय स्टडी करायचंय? मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता हे आपलं काल झालं होतं पहा, बरोबर. सर्किट डायग्राम पहा पुस्तकात तुमच्या दिलेली, आणि ते एक एक्सप्रेशन पाहिलं आपण. त्यासाठी जागा सोडली, ते घ्यायचं एक परत, काही गरज आहे का? जूल्स लॉ ऑफ हिटिंग इफेक्ट पाहिला ना, काय होता? एच इज इक्वल टू I स्क्वेअर आर टी. काय हा? जूल्स लॉ ऑफ हिटिंग इफेक्ट, हा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण युनिट पाहिलं पहा कशाचं? इलेक्ट्रिकल पॉवरचं, म्हणजे पीचं युनिट पाहिलं. काय भेटलं आपल्याला? वॅट. काय भेटलं? वॅट. पॉवरचं युनिट काय आहे? वॅट आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता कोणकोणते हिटिंग इफेक्ट इन्स्ट्रुमेंट आहेत पहा. ही कॉईल आहे, ही काय आहे? कॉईल. आपली जी कॉईल असते ना, ते कॉईल. आता त्यामध्ये तुम्हाला महत्वाचं काय सांगितलं होतं? नायक्रोमची असते ती कॉईल. कशाची असते? नायक्रोमची. आणि त्याच्यानंतर ती कॉईल तुम्ही हिट कुठपर्यंत करू शकता? 3400 डिग्री सेल्सिअस पर्यंत, बरोबर. त्यानंतर मग तुम्हाला सांगितलं मी कोणकोणते वायर असतात. लाईव्ह असते, न्यूट्रल असते आणि अर्थ असते पहा. हे झालेलं आपलं. त्याच्यानंतर जर आपल्याला शॉर्ट सर्किट जर अवॉइड करायचं असलं तर आपण कशाचा वापर करतो? इलेक्ट्रिकल फ्यूज, बरोबर ना. इलेक्ट्रिकल फ्यूज कोणते? हे फ्यूज आहेत सगळ्या. काय आता फ्यूज वेगवेगळ्या प्रकारचे फ्यूज आहेत पहा. ही फ्यूज पाहिले असेल ना तुम्ही. आपण मोटर चालू करायला गेलो अशी डीप फ्यूज असते पहा, ती ही फ्यूज आहे. ती हे वेगवेगळ्या फ्यूज आहेत पहा, जे वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट मध्ये वापरतात. त्यानंतर आजचा पॉईंट आहे पहा आपला, काय? मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आज आपल्याला इथपासून काय करायचंय? चालू करायचंय. आता मी तुम्हाला सांगितलं मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय नेमकं काय? जर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होण्यासाठी त्यामधून जर करंट फ्लो करायचं असलं त्यालाच काय म्हणतो? मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता एखादी सपोज कंडक्टिंग वायर आहे पहा. काय? कंडक्टिंग वायर मधून मी काय फ्लो केलाय? करंट फ्लो केलाय. त्याच्या भोवती काय प्रोड्यूस झाली? मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाली, बरोबर. आता ती मॅग्नेटिक फील्ड जी प्रोड्यूस झाली त्यालाच म्हणतात मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आलं लक्षात? मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक. आता सपोज हा काय आहे? मॅग्नेटिक. काय आहे? मॅग्नेट. आता मॅग्नेट मला याला 2 पोल असणार. एक कोणता असणार? नॉर्थ. आणि दुसरा कोणता असणार? साऊथ असणार. आता हे मॅग्नेटिक लाईन्स आहेत पहा, हे काय येतात? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. हे दिसत असतात का? हे फक्त इमेजिन करायचे असतात. तुम्ही जर बार मॅग्नेट घेतला, चुंबक घेतला एखादं, त्याचे मॅग्नेटिक लाईन्स तुम्हाला दिसतात का? नाही, ते इमेजिन करायचे असतात. तुम्ही जर 2 मॅग्नेट सोबत घेतले तर ते रिपेल करतात. म्हणजे त्याच्यावरून तुमच्या काय लक्षात येतं? तिथं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत. काय येतं तिथं? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. आता मला सांगा, कोणतं पण मॅग्नेट घेतलं त्याला 2 पोल असणार. एक कोणता असणार? नॉर्थ. आणि दुसरा कोणता असणार? साऊथ असणार पहा. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम कुठून कुठं सांगा? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कुठून कुठं फ्लो होत असतात? इथं मी नॉर्थ पोल घेतला, इथं नॉर्थ आहे, इथं नॉर्थ, आणि इथं कोणता आहे? साऊथ आहे. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. नॉर्थ पोल पासून साऊथ पोल पर्यंत मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स काय होत असतात? फ्लो होत असतात. त्याच्यानंतर तुम्हाला एक कंडक्टिंग हे दिलंय पहा, वायर, आणि त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होताना दाखवली पहा. कशी? सर्क्युलर लूप मध्ये. कशी दाखवली? सर्क्युलर लूप. तुम्हाला इथं मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट काय समजलं का? पहा, हे पुस्तकात तुमच्या दिलेलं सगळं वाचून घ्या. फक्त मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? मॅग्नेटिक फील्ड काय ज्यामुळे प्रोड्यूस होते त्याला काय म्हणतात? मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आलं लक्षात? हा. त्याच्यानंतर आपल्याला पहा राईट हँड थंब रूल. काय आहे? राईट हँड थंब रूल. सोपं आहे पहा. राईट हँड थंब रूल काय सांगतो? राईट हँड आहे सर्वांना घ्या बरं. राईट हँड समोर हातात. राईट हँड घ्या, लेफ्ट न घेऊ. राईट. राईट घेतला का? पेन घ्या. पेन घेतला का? पेन. सपोज पेन काय आहे? तुम्ही कंडक्टिंग वायर हातात घेतली. पेन म्हणजे काय आहे? कंडक्टिंग वायर आहे. पेन म्हणजे काय आहे? कंडक्टिंग वायर. हे इमेजिन करायचे फक्त. कंडक्टिंग वायर हातात धरायचे का? नाही. कंडक्टिंग वायर हातात तिथं सांगितले त्यांनी काय करायचंय? इमेजिन करायचे. काय करायचंय? इमेजिन. कंडक्टिंग वायर हातात धरायची का? नाही. कंडक्टिंग वायर हातात धरल्यावर मग तुम्हाला एक्सपेरिमेंट करायच्या अगोदरच वर जावं लागेल. मग वरून पाहावं लागेल एक्सपेरिमेंट झालाय का नाही. तसं करायचं का? नाही. फक्त काय करायचं? इमेजिन करायचंय. सपोज ही काय? कंडक्टिंग वायर आहे. काय आहे? कंडक्टिंग वायर. कंडक्टिंग वायरला राईट हँड घेतला का? आता हे जो थंब आहे पहा, थंब, हा थंब कशाची डायरेक्शन इंडिकेट करतो? सांगा. थंब कशाची डायरेक्शन इंडिकेट करतो? थंब कशाची डायरेक्शन इंडिकेट करतो?
करंट, कशाची करतो करंट. आणि हे जे कर्ल फिंगर्स आहेत, हे कर्ल फिंगर्स हे डायरेक्शन कशाची इंडिकेट करतात, हे डायरेक्शन कशाची इंडिकेट करतात, मॅग्नेटिक फील्ड. हे कर्ल फिंगर आहेत ना, हे कर्ल फिंगर हे डायरेक्शन मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवतात पहा, कर्ल फिंगर. आणि हे थंब आहे, थंब कशाची डायरेक्शन दाखवतो, करंटची. म्हणजे हेच राईट हँड थंब रूल हेच सांगतो पहा, हा जो थंब आहे थंब कशाची डायरेक्शन दाखवतो, करंटची. आणि जे कर्ल फिंगर आहेत ना, कर्ल फिंगर आहे सर्क्युलर लूप मध्ये, हे कशाची डायरेक्शन दाखवतात, मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड बीनी दाखवतात, कशाने दाखवतात, बीनी. अलग लक्षात. राईट हँड थंब रूल काय पाहता, दिस इज अ कन्व्हिनियंट रूल फॉर फाइंडिंग आउट द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट फ्लोइंग थ्रू अन इलेक्ट्रिक कंडक्टर. इमॅजिन दॅट पहा, यू हॅव हेल्ड द कंडक्टर इन युअर राईट हँड. राईट हँड मध्ये काय धरायचं आहे, कंडक्टर. हे इमॅजिन करायचं, त्यांनी पुस्तकात पण सांगितले. धरायचा का प्रत्यक्षात नाही. त्याच्यानंतर इन सच अ वे दॅट युअर थंब पॉइंट इन द डायरेक्शन ऑफ द करंट. असं धरायचं की थंबची डायरेक्शन काय पाहिजे, करंट मध्ये. कशाची पाहिजे, थंब कोणत्या डायरेक्शनला पाहिजे, करंटच्या डायरेक्शनला. बा थंबची डायरेक्शन कशी पाहिजे, थंब पॉइंट्स इन द डायरेक्शन ऑफ करंट. देन टर्न युअर फिंगर्स, फिंगर काय करायचे, टर्न करायचे अराउंड द कंडक्टर. द डायरेक्शन ऑफ द फिंगर इज द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. म्हणजे जी फिंगरची डायरेक्शन असणारी ती एक तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असणारी किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डायरेक्शन असणारी. राईट हँड थंब रूल आला लक्षात, लक्षात आला का, सोपं आहे पहा. काय कंडक्टिंग वायर घेतली एक, बरोबर. कंडक्टिंग वायर राईट हँडने काय करायची, पकडून ठेवायची पहा. आणि जी थंबची डायरेक्शन असणार ती कशाची डायरेक्शन असणार, तुमची करंटची. आणि जे कर्ल फिंगर्स आहेत, कर्ल फिंगर्स म्हणजे ती डायरेक्शन कशाची असणार, तुमची मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा मॅग्नेटिक फील्डची. अलग लक्षात. राईट हँड थंब रूल आला लक्षात. हा त्याच्यानंतरचा पॉईंट आहे पहा, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय अ करंट थ्रू अ सर्क्युलर लूप ऑफ अ कंडक्टिंग वायर. आता नवीन काय नसून पहा, फक्त काय आपण मॅग्नेटिक फील्ड कोणती पाहिली, सपोज हा काय बार मॅग्नेट आहे, बरोबर. मॅग्नेट याला कोणता पोल असणार, एक नॉर्थ आणि कोणता असणार, साऊथ. आपण मॅग्नेटिक फील्ड कोणती पाहिली पहा, सपोज ही पाहिली ना. फक्त आता यामध्ये कशी पाहिजे, सर्क्युलर लूप मध्ये पाहिजे. कशी पाहिजे, सर्क्युलर लूप. हे काय तुम्हाला हा पॉईंट पेपरला जास्त आतापर्यंत काय विचारलं नाही, जास्त महत्वाचं नाही. फक्त तुम्ही काय लक्षात ठेवा, ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे, ही मॅग्नेटिक फील्ड कशी, सर्क्युलर लूप मध्ये. कशी आहे, सर्क्युलर लूप. म्हणजे त्यालाच काय म्हणतात, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय अ करंट थ्रू अ सर्क्युलर लूप ऑफ अ कंडक्टिंग वायर. म्हणजे सर्क्युलर लूप मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय अ करंट इन अ सर्क्युलर लूप. आता हे काय पुस्तकात दिलंय तुमच्या सगळं, हे तुम्हाला पेपरला काय आतापर्यंत विचारलं नाही, तरी फक्त लक्षात ठेवा हा पॉईंट. सर्क्युलर लूप मध्ये जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते करंटमुळे, त्याला काय म्हणतात, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय अ करंट थ्रू अ सर्क्युलर लूप ऑफ अ कंडक्टिंग वायर. वाटलंच तर वाचून घ्या, आता समजतंय पहा इथपासून महत्वाचं. लाईकवाईज each point will produce magnetic field the center of the loop by making use of a right hand thumb rule. आता आपण right hand thumb rule पाहिला ना, त्याच्यानुसारच check the every point on the loop contributes the magnetic lines of force at the center of the loop and these lines of force at the center of the loop are in the same direction. म्हणजे आपण राईट हँड थंब रूल पाहिला, त्याच्यानुसार थंब कशाची डायरेक्शन दाखवणार आहे, करंटची. आणि हे जे कर्ल फिंगर आहेत, कर्ल फिंगर हे डायरेक्शन कशाच दाखवणार, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा मॅग्नेटिक फील्डची. आलं लक्षात. हा त्याच्यानंतर हा पॉईंट महत्वाचा आहे पहा. त्याच्यानंतर कोणता आहे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ करंट इन अ सोलेनॉइड. हा पॉईंट तुम्हाला बोर्डच्या पेपरला विचारलेलाच आहे पहा, खूप महत्वाचा. इथून मागचे तुम्ही क्वेश्चन पेपर काढून पहा, सोलेनॉइड ची डेफिनेशन किंवा हा पॉईंट तुम्हाला शॉर्ट नोटला विचारलेला आहे. तर काय, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ करंट इन अ सोलेनॉइड. त्याच्या अगोदर मला सोलेनॉइड काय असतं सांगा बरं, ऐकलं शब्द कधी, सोलेनॉइड. सोलेनॉइड म्हणजे काय सांगा, सोलेनॉइड म्हणजे काय सांगा, कॉपर वायर विथ रेजिस्टिव्ह कोटिंग. कलर कसं काय चेंज होईल, सांगा. सोलेनॉइड म्हणजे काय, पेन उलटा करू का, पेन असंच आहे ना सरळ, असं का, सिलेक्ट तर केलंय ना, आता बघ सिलेक्ट. सोलेनॉइड म्हणजे काय मला सांगा चला. सोलेनॉइडची डेफिनेशन पहा, व्हेन अ copper wire with a resistive coating is wound in a chain of loop like a spring.
स्प्रिंग कशी असते माहिती आहे तुम्हाला स्प्रिंग मग सोलेनॉइड स्प्रिंग सारखं असतं पहा हे सोलेनॉइड हे काय आहे सोलेनॉइड हे काय सोलेनॉइड पहा असं असतं स्प्रिंगला एक असतं मग त्यालाच हे काय जोडलेलं आहे सर्किट जोडलेलं आहे काय जोडलेलं आहे सर्किट त्याला काय इथं बॅटरी काय आहे बॅटरी इथं काय की बटन इथं काय आहे बटन मग सोलेनॉइड नेमकं काय असतं सोलेनॉइड कशाचं असतं कॉपर वायरचं असतं कशाचं असतं कॉपर वायर वेन कॉपर वायर विथ रेझिस्टिव्ह कोटिंग त्याला कॉपर वायरला काय केलेली असते कोटिंग केलेली असते पहा बरोबर त्याच्यानंतर इज वाउंड इन अ चेन ऑफ लूप लाईक अ स्प्रिंग स्प्रिंग सारखं असतं पहा त्यालाच काय म्हणतात सोलेनॉइड त्यालाच काय म्हणतात सोलेनॉइड तुम्हाला डेफिनेशन माहित पाहिजे पहा सोलेनॉइडची काय आहे वेन कॉपर वायर विथ रेझिस्टिव्ह कोटिंग इज वाउंड इन अ चेन ऑफ लूप इट इज कॉल्ड ॲज सोलेनॉइड त्यालाच काय म्हणतात सोलेनॉइड म्हणतात पहा आता सोलेनॉइड मधून मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशा पास होतात किंवा सोलेनॉइड भोवती जी मॅग्नेटिक फील्ड असते ती कशी असते पहा ते पाहिजे आता पहा व्हेन एव्हर अन इलेक्ट्रिक करंट पासेस थ्रू अ सोलेनॉइड मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर प्रोड्यूस इन अ पॅटर्न आता जर सोलेनॉइड हा काय आहे सोलेनॉइड बरोबर याच्यामधून जर तुम्ही मॅग्नेटिक लाईन्स काय केल्या करंट पास केला काय पास केला करंट हा पास काय केला तुम्ही करंट मग काय प्रोड्यूस होणार आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ही डायरेक्शन कशी अशी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स काय होणार आता पास होणार बरोबर त्यानंतर यू आर अवेअर ऑफ द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑफ अ बार मॅग्नेट आता तुम्हाला बार मॅग्नेटच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स माहिती आहेत पहा बरोबर ना बार मॅग्नेट मध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशा पास होतात किंवा मॅग्नेटिक फील्ड कशी असते मग जशी बार मॅग्नेट मध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा मॅग्नेटिक फील्ड असते तशी सोलेनॉइड मध्ये असते आलं लक्षात हे जे सोलेनॉइड आहे ना याच्यामध्ये जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पास होतात तसेच बार मॅग्नेट मध्ये असतात किंवा तुम्ही 8वीला चॅप्टर मध्ये पाहिलं असेल बार मॅग्नेटच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशा असतात किंवा ते कशा पास होतात त्या प्रोड्यूस कशा होतात त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स या कधीच एकमेकाला इंटरसेक्ट होत नाहीत पहा एकमेकाला इंटरसेक्ट होतात का नाही हे सेम डायरेक्शनने फ्लो होत असतात आणि पॅरलल असतात एकमेकाला कशा असतात पॅरलल असतात त्याच्यानंतर द प्रॉपर्टीज ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ सोलेनॉइड आर व्हेरी सिमिलर टू द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय अ बार मॅग्नेट आता काय सांगितलं मी तुम्हाला सोलेनॉइडचे जे प्रॉपर्टीज आहेत त्याच बार मॅग्नेटच्या आहेत काही डिफरंट आहे का त्यामध्ये नाही त्याच्यानंतर पहा वन ऑफ द ओपन एंड ऑफ अ सोलेनॉइड ऍक्ट ॲज अ मॅग्नेटिक नॉर्थ पोल the other as the magnetic south pole the magnetic lines of force inside the solenoid are parallel to each other जसं बार मॅग्नेटला दोन पोल असतात पहा कोणकोणते एक नॉर्थ पोल बरोबर ना आणि दुसरा कोणता असतो साऊथ पोल तसंच सोलेनॉइडला पण दोन पोल असतात एक कोणता असतो नॉर्थ आणि दुसरा कोणता असतो साऊथ पोल असतो आता सोलेनॉइड मध्ये जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असतात पहा ते कशा असतात सांगा पॅरलल टू इच अदर कशा असतात पॅरलल टू इच अदर आता जर तुम्हाला शॉर्ट नोट विचारली तर चार पाच पॉईंट तुम्हाला लिहिता आले पाहिजे सगळ्यात पहिला पॉईंट काय लिहायचा डेफिनेशन लक्षात आले काय हा त्याच्यानंतर मग त्याच्या प्रॉपर्टीज सिमिलर असतात कशाशी बार मॅग्नेटची म्हणजे बार मॅग्नेटचे ज्या प्रॉपर्टीज असतात त्याच प्रॉपर्टीज कशाच्या असतात सोलेनॉइडच्या बार मॅग्नेट मध्ये जसे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असतात तसे सोलेनॉइड मध्ये पण नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असतात मग मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स या सोलेनॉइड मध्ये कशा असतात पॅरलल टू इच अदर असतात कशा असतात पॅरलल टू इच अदर मग दिस मीन्स दॅट द इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड विद इन द सोलेनॉइड इज युनिफॉर्म एव्हरीवेअर म्हणजे जर तुम्ही यामध्ये याची इंटेन्सिटी पाहिली काय पाहिली इंटेन्सिटी तर ती काय असणार युनिफॉर्म एव्हरीवेअर म्हणजे काय म्हणजे या लाईन्स ऑफ फोर्सची इंटेन्सिटी जर तुम्ही कुठं पण घेतली तर ही सारखीच असणार तुम्ही जर इथं पाहिली याची इंटेन्सिटी तीव्रता इंटेन्सिटी मराठीत काय म्हणतात तीव्रता इथं जितकी असन पहा तितकीच कुठं असन इथं असन किंवा तितकीच कुठं असन इथं म्हणजे युनिफॉर्म असणार प्रत्येक जागेवर कशा असणार युनिफॉर्म तर हे 3-4 पॉईंट लक्षात आले तुमच्या 3-4 पॉईंट जर पेपरला तुम्हाला प्रश्न विचारला राईट अ शॉर्ट नोट ऑन सोलेनॉइड तर लिहिता येईल का सगळ्यात अगोदर काय लिहायचं डेफिनेशन आणि 3-4 पॉईंट बार मॅग्नेटची आणि त्याची प्रॉपर्टीज काय असते सेम असते बार मॅग्नेटला जसे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असतात तसे सोलेनॉइडला पण काय असतात नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असतात जसं बार मॅग्नेट मध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशा असतात पॅरलल तसे सोलेनॉइड मध्ये पण कशा असतात पॅरलल असतात आणि इंटेन्सिटी सोलेनॉइड मध्ये कशी असते युनिफॉर्म असते एव्हरीवेअर हा शब्द महत्त्वाचा काय इट इज युनिफॉर्म एव्हरीवेअर दॅट इज द मॅग्नेटिक फील्ड इन अ सोलेनॉइड इज युनिफॉर्म त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड कशा असते युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड कशाने दाखवतात बीने कशाने दाखवतात बीने हा पॉईंट लक्षात आला का काय अडचण घेत पर्यंत सांगा मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ करंट इन अ सोलेनॉइड आलं लक्षात काहीच नाही फक्त पहा हा काय आहे सोलेनॉइड हा काय आहे सोलेनॉइड यामध्ये काय पास केलाय करंट पास केल्यामुळे यामध्ये काय प्रोड्यूस झाली मॅग्नेटिक फील्ड म्हणून ती मॅग्नेटिक फील्ड कशी असते ते सांगितले फक्त आलं लक्षात त्याच्या अगोदर सोलेनॉइड काय असतं ते सांगितले सोलेनॉइड कशाचं बनलं असतं कॉपर वायरचं कशाचं असतं कॉपर वायरची कोटिंग असते पहा त्याला काय म्हणतात सोलेनॉइड म्हणतात आलं लक्षात
थोडा चॅप्टर तुम्हाला समजण्यास थोडा जड जाईल पण समजून घ्या समजून. त्यानंतर पहा फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. आता जेव्हा तुम्हाला फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन शिकायचा पाहिजे तेव्हा तुम्हाला हा पॉईंट समजून सांगेन मी. हा पॉईंट खूप महत्वाचा आहे पण तुम्हाला आता समजून सांगितलं तर हा समजणार नाही. आपण आता नेक्स्ट पॉईंट घेऊ. हा पॉईंट तुम्हाला कधी समजून सांगेन मी फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन आता शिकणार आहेत आपण तेव्हा सांगतो. बा आता पहा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आहे. पहा कोणता आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आता फ्लेमिंगनी लेफ्ट हँड रूल दिला. पहा फ्लेमिंग काय सायंटिस्टचं नाव आहे. फ्लेमिंग काही शब्दाचा अर्थ विरुद्ध तसं काय आहे का नाही. फ्लेमिंग काय सायंटिस्टचं नाव आहे. त्यांनी लेफ्ट हँड रूल दिला. पहा काय दिला लेफ्ट हँड थंब रूल दिला. आता लेफ्ट हँड रूल काय सांगतो पहा काय सांगतो पहा इन द अबव एक्सपेरिमेंट वी कन्सिडर द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक करंट अँड द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड अँड फाउंड दॅट द डायरेक्शन ऑफ द फोर्स. म्हणजे जो लेफ्ट हँड रूल आहे तो कशा कशाची डायरेक्शन दाखवतो. एक म्हणजे कशाची फोर्स कशाच दाखवतो फोर्स. सेकंड कशाच दाखवतो मॅग्नेटिक फील्ड याला बी म्हणतात काय म्हणतात बी. आणि थर्ड कशाच दाखवतो करंट करंट म्हणजे काय आय. तिन्हीची डायरेक्शन दाखवतो बरोबर. आता कोणतं फिंगर कशाची डायरेक्शन दाखवतो ते सांगितलेलं फक्त सांगा कशाच दाखवतो. सगळ्यात अगोदर काय करायचं मॅग्नेटिक फील्ड अँड फाउंड दॅट द डायरेक्शन ऑफ द फोर्स एक्झर्टेड इज परपेंडिक्युलर टू बोथ. देयर इज अ सिंपल रूल रिलेटिंग these three direction. This rule is called as the Fleming's left hand rule. आता पहा according to this rule तो रूल काय सांगतो पहा लेफ्ट हँड थंब इंडेक्स फिंगर अँड द मिडल फिंगर. आता पहा लेफ्ट हँड थंब कोणता आहे हा थंब आहे. हा कोणता थंब आहे लेफ्ट हँड थंब बरोबर. त्यानंतर मला सांगा इंडेक्स फिंगर कोणती आहे. इंडेक्स फिंगर कोणती इंडेक्स फिंगर ही आहे का ही हा ही काय आहे इंडेक्स फिंगर आहे. ही कोणती फिंगर आहे इंडेक्स फिंगर. आणि त्यानंतर ही कोणती मग ही फिंगर कोणती आहे मिडल फिंगर. कोणती आहे मिडल. चला लेफ्ट हँड घ्या बरं समोर. लेफ्ट हँड काय करायचं स्ट्रेच करायचा. पहा कसा स्ट्रेच करायचा आहे परपेंडिक्युलर आले पाहिजे. तिन्ही कसे आले पाहिजेत परपेंडिक्युलर. हा काय आहे लेफ्ट हँड आहे माझा काय आहे लेफ्ट हँड. हा लेफ्ट हँडचा काय थंब आहे थंब काय आणि ते असे स्ट्रेच करायचे. पहा ते कसे पाहिजेत एकमेकाला परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे दोन्ही मध्ये कोणता कोणता तयार झाला पाहिजे 90 डिग्रीचा कोणता 90. आता हे दोन बोट एकमेकाला काय झाले परपेंडिक्युलर. आता मला हे फिंगर काय करायचं परपेंडिक्युलर करायचं. त्याच्यामुळे मी स्ट्रेट करणार का असं नाही कसं करणार असं. म्हणजे हे काय होणार परपेंडिक्युलर म्हणजे हे पण परपेंडिक्युलर झालं आणि हे पण परपेंडिक्युलर झालं. अलग लक्षात. म्हणजे तुम्ही लेफ्ट हँड जर घेतला तो असं स्ट्रेच करायचा. हे तिन्ही बोट एकमेकाला कसे पाहिजेत परपेंडिक्युलर पाहिजेत. कसे पाहिजेत परपेंडिक्युलर. मग तुम्ही ते परपेंडिक्युलर केले का पाहिजे सांगितले स्ट्रेच सो एज टू परपेंडिक्युलर टू इच अदर. ते काय करायचे तिन्ही पण फिंगर एकमेकाला काय पाहिजेत परपेंडिक्युलर पाहिजेत. इफ द इंडेक्स फिगर इन द डायरेक्शन. आता सांगा इंडेक्स फिगर काय दाखवतं डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता जर इंडेक्स फिगर आहे हे कशाची डायरेक्शन दाखवतो मॅग्नेटिक फील्ड. हे काय इंडेक्स फिगर आहे माझी. कोणती फिंगर ही इंडेक्स फिंगर. याला मराठीत काय म्हणतात बरं तर्जनी. तर्जनी म्हणतात ना मराठीत काय म्हणतात त्याला तर्जनी. आपण तर्जनी बोट म्हणतात ना ऐकलं असेल ना. संस्कृत मध्ये तर्जनी म्हणतात का मग मराठीत काय म्हणतात मराठीत काय म्हणतात मग तर्जनीच म्हणतात ना. हा मग हे जी तर्जनी पहा मिड याला काय म्हणतात इंडेक्स फिंगर. ही कशाची डायरेक्शन दाखवतं सांगा. ही डायरेक्शन कशाची दाखवतं मॅग्नेटिक फील्डची. कशाची डायरेक्शन दाखवतं मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे याला बी म्हणतात काय म्हणतात बी. म्हणजे ही तर्जनी इंडेक्स फिंगर ही डायरेक्शन कशाची दाखवतं मॅग्नेटिक फील्ड. त्याच्यानंतर मिडल फिंगर आहे पहा मिडल फिंगर कशाची डायरेक्शन दाखवतं सांगा डायरेक्शन ऑफ द करंट. कशाची डायरेक्शन दाखवतं करंट. देन द डायरेक्शन ऑफ द थंब इज द डायरेक्शन ऑफ द फोर्स. आणि जो थंब आहे थंब कशाची डायरेक्शन दाखवतो फोर्स. सोपं आहे पहा रूल. आता मला सांगा लेफ्ट हँड घेतला तुम्ही बरोबर काय केला परपेंडिक्युलर स्ट्रेच केला बरोबर. मला सांगा आता जो थंब आहे थंब कशाची डायरेक्शन दाखवणार सांगा फोर्स. थंब कशाची डायरेक्शन दाखवणार फोर्स. इंडेक्स फिगर कशाची डायरेक्शन दाखवणार मॅग्नेटिक फील्ड. इंडेक्स फिंगर कशा डायरेक्शन दाखवणार मॅग्नेटिक फील्ड. त्यालाच आपण बीनी दाखवतो कशा दाखवतो बीनी. आणि जो मिडल फिंगर आहे ती कशाची डायरेक्शन दाखवणार करंट डायरेक्शन ऑफ करंट. आला रूल लक्षात. पेपरला विचारतात लिहायला तर लिहिता आला पाहिजे तुम्हाला. हा फक्त मिडल फिंगरचं इंडेक्स फिंगरला नका करून इंडेक्स फिंगर उलट करू नका फक्त. नाही तर डायरेक्शन ऑफ फोर्स मिडल फिंगरला करताना इंडेक्स फिंगरला तिसरंच करताना काहीतरी तसं काही करू नका. अलग लक्षात. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल लक्षात आला का तुम्हाला. स्टेटमेंट लिहिता आलं पाहिजे. स्टेटमेंट कुठपासून आहे इथपासून अकॉर्डिंग टू दिस रूल पासून फोर्स ऑन द कंडक्टर. पुस्तकात दिले अंडरलाईन करून घ्या सगळे पुस्तकात दिले पहा बरं सापडते अकॉर्डिंग टू दिस रूल पासून.
इथून या नियमामुळे इथपासून या नियमान्वये शेवटपर्यंत. तर आलं का लक्षात? फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल काय अडचण आहे इथपर्यंत? फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल समजला ना? हा. त्यानंतर पहा, त्यानंतर इलेक्ट्रिक मोटर. त्यानंतरचा पॉईंट काय आहे? इलेक्ट्रिक मोटर आहे. पहा, हे काय नवीन आहे तुमच्यासाठी? इलेक्ट्रिक मोटर तर पाहिलं असेल ना? इलेक्ट्रिक मोटरची डेफिनेशन काय सांगा बरं मग? अ डिव्हाइस, सांगा. अ डिव्हाइस सांगा. इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय? पहा इट कन्वर्ट्स, काय म्हणलं मी? इट कन्वर्ट्स, सांगा. इट कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू कोणत्या एनर्जी? इट कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी. काय करतं मोटर? काय करतं? इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशात करतं? मेकॅनिकल एनर्जी. आता सपोज लाईट आहे, बरोबर? मोटर कशावर चालते? लाईटवर, म्हणजेच इलेक्ट्रिसिटीवर चालते, बरोबर? आणि त्याच्यानंतर मोटरनुसार आपल्याकडे काम होतं ना आपलं, मेकॅनिकल होतं. मेकॅनिक होतं म्हणजे काय होतं? आपलं काम होतं. विहिरीतून पाणी बाहेर काढतो आपण, म्हणजेच काय होतं? काम होतं ना काहीतरी. लाईट म्हणजे कशाचं रूपांतर कशात होतं? इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर कशात होतं? मेकॅनिकल एनर्जी. त्यालाच काय म्हणतात? इलेक्ट्रिक मोटर. त्याला काय म्हणतात? इलेक्ट्रिक मोटर. तर इलेक्ट्रिक मोटर मध्ये आपल्याला काय काय शिकायचं? त्याचं प्रिन्सिपल अँड वर्किंग शिकायचंय. काय शिकायचंय? प्रिन्सिपल अँड वर्किंग. आता तुम्हाला हे प्रिन्सिपल अँड वर्किंग पेपरला विचारतात. पहा प्रिन्सिपल काय असतं आणि वर्किंग दिलंय पहा समोर. आता तुम्हाला इलेक्ट्रिक मोटर काय असतं हे समजलं का अगोदर? हा. आता प्रिन्सिपल अँड वर्किंग काय परत तुम्हाला फॅरेडेस लॉ ऑफ इंडक्शन झाल्यावर सांगतो. परत नंतर सांगतो. फॅरेडेस लॉ ऑफ इंडक्शन शिकलोत ना आपण, मग तुम्हाला प्रिन्सिपल सांगतो आणि त्याच्यानंतरचा तो पॉईंट सांगतो. पहा फोर्स एक्झर्टेड. त्याच्यानंतर पहा गॅलोनोमीटर. काय आहे? गॅलोनोमीटर शब्द ऐकलाय कधी? गॅलोनोमीटर. गॅलोनोमीटर काय असतं? शब्द ऐकलाय कधी? गॅलोनोमीटर. पहा गॅलोनोमीटर काय? एक डिव्हाइस आहे. पहा गॅलोनोमीटर काय आहे? डिव्हाइस. आता पहा, इट इज अ सेन्सिटिव्ह डिव्हाइस विच वर्क्स ऑन द सेम प्रिन्सिपल ॲज दॅट ऑफ एन इलेक्ट्रिक मोटर. आता इलेक्ट्रिक मोटरचं जे प्रिन्सिपल आहे त्याच्यावरचे गॅलोनोमीटर काय करतं? काम करतं. त्याचं काम काय? पहा, वी कॅन मेक सम इलेक्ट्रिकल मेजरमेंट विथ इट. म्हणजे त्याच्यावर आपण एखादं इलेक्ट्रिकल मेजरमेंट काय करू शकतो? मेजर करू शकतो. जसं की आपण करंट मोजू शकतो. करंट कशाने मोजवतात? ॲमीटरनी मोजवतात. व्होल्ट कशाने मोजवतात? व्होल्ट मीटरनी. तसंच गॅलोनोमीटरनी पण आपण एखादं इलेक्ट्रिकल मेजरमेंट काय करू शकतो? घेऊ शकतो. पहा, a coil is positioned between the pole pieces of a magnet in such a way that pointer on the galvanometer dial is connected to it. आता गॅलोनोमीटरचं काम काय आहे? जर आपण त्याच्यासोबत एखादा इलेक्ट्रिकल मेजरमेंट घ्यायला लागलो तर गॅलोनोमीटर हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट फक्त काय होत असतो? डिप्लेक्ट होत असतो. काय होत असतो? डिप्लेक्ट. जर तुम्ही त्यामधले करंट इन्क्रीज केला तर तो इकडे पलीकडे डिप्लेक्ट होतो. पहा, आणि त्याचा जर करंट तुम्ही कमी केला तर तो इकडे डिप्लेक्ट होतो. फक्त डिप्लेक्ट होतं. ती निडल आहे ना, ती काय होत असते? डिप्लेक्ट होत असते. आलं लक्षात? त्याच्यानंतर व्हेन अ स्मॉल करंट. आता पहा, व्हेन अ स्मॉल करंट फॉर एक्झाम्पल 1 मिली अँपियर काय केला मी? फ्लोज थ्रू द कॉइल. कॉइल मधून 1 मिली अँपियर काय केला? करंट फ्लो केला. पहा, द कॉइल विल रोटेट. कॉइल काय होणार आहे? रोटेट. द रोटेशन विल बी प्रोपोर्शनल टू द करंट. मग ते रोटेशनल काय असणार? करंटशी प्रोपोर्शनल. जर रोटेशन जसं वाढवतो तसं करंट पण काय होणार आहे? वाढणार आहे. पहा, त्यानंतर व्होल्टमीटर अँड ॲमीटर ऑल्सो वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ गॅलोनोमीटर. व्होल्टमीटर आणि ॲमीटर हे दोन्ही पण काय करतात? गॅलोनोमीटरच्याच प्रिन्सिपल मध्ये काय करतात? काम करतात. व्होल्टमीटर काय मोजतो सांगा? व्होल्ट, करंट व्होल्टेज मध्ये मोजतो. आणि ॲमीटर काय मोजतो? करंट. ॲमीटर काय मोजतो? करंट मोजतो. हे दोन डिव्हाइस आहेत, व्होल्टमीटर, ॲमीटर आणि गॅलोनोमीटर. व्होल्टमीटर काय मोजतो? व्होल्ट. सपोज 220 व्होल्ट हे काय मोजतो? व्होल्टमीटर मोजतो, बरोबर? ॲमीटर काय मोजतो? करंट किती फ्लो झालेला आहे ते. आणि गॅलोनोमीटर पण त्याच्यावरच काम करतं. बा, इन गॅलोनोमीटर द पॉइंटर डिप्लेक्ट ऑन द बोथ साइड ऑफ द झिरो मार्क डिपेंडिंग ऑन द डायरेक्शन ऑफ द करंट. आता सांगितलं मी तुम्हाला. पहा काय? द गॅलोमीटर द पॉइंटर काय होत असतो? डिप्लेक्ट होत असतो. कोणत्या? बोथ डायरेक्शननी. झिरो मार्क्स हा कोणता मार्क आहे? इथं जी लिहिलंय पहा, इथं दिसतंय तुम्हाला? इथं काय जी आहे पहा. हे जी ला कोणता पॉईंट? इथं झिरो आहे. इथं कोणता आहे? झिरो. हे फक्त डिप्लेक्ट होत असतं पहा, इकडं आणि पलीकडं. कशानुसार? डायरेक्शन ऑफ द करंट. डिपेंडिंग ऑन द डायरेक्शन ऑफ द करंट. करंटची डायरेक्शन जिकडे तिकडे काय होत असतं? ते डिप्लेक्ट होत असतं. पहा, आलं लक्षात? गॅलोनोमीटर काय आहे? त्यानंतर पहा,
collect the material as shown in the figure, complete the circuit by connecting the galvanometer. हे गॅल्व्हनोमीटर सर्किटला कनेक्ट केलं असतं पहा. एखादं सर्किट आहे ना, त्या सर्किटला कनेक्ट, म्हणजे जिकडे डायरेक्शन असेल तिकडे काय होणार, ते डिफ्लेक्ट होणार फक्त. असं आलं लक्षात. हे डिव्हाइस काय काय नाही वाचून घ्या बरं परत एकदा लक्षात तुमच्या. नाउ इफ द वायर इज केप्ट मुव्हिंग फ्रॉम ए टू बी, द पॉइंटर ऑफ द गॅल्व्हनोमीटर गेट डिफ्लेक्टेड. दिस इज कॉल्ड एज द फॅरेडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्यालाच आता फॅरेडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन पण म्हणतात. आता ते नेमकं काय ते नंतर आपल्याला पाहायचंय. एकदा गॅल्व्हनोमीटर परत वाचून घ्या बरं लक्षात तुमच्या. सांगा पहा काय गॅल्व्हनोमीटर काय. इट इज अ सेन्सिटिव्ह डिव्हाइस विच वर्क्स ऑन द सेम प्रिन्सिपल ॲज दॅट ऑफ द इलेक्ट्रिक मोटर. इलेक्ट्रिक मोटरचे जे प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपल नुसारच गॅल्व्हनोमीटरचं प्रिन्सिपल काय सेम आहे. आता मी इलेक्ट्रिक मोटरचं प्रिन्सिपल जेव्हा सांगेन तेव्हा तुमच्या लक्षात येईल. पहा काय त्यानंतर पहा दॅट वी हॅव स्टडी अर्लियर. We can make some electrical measurement with it. A coil is positioned between the pole pieces of a magnet in such a way that pointer on the galvanometer dial is connected to it. पहा म्हणजे ते गॅल्व्हनोमीटर एखादं सर्किट आहे पहा त्याला काय केलेलं असतं, कनेक्ट केलेलं असतं. when a small current for example काय 1 मिली एम्पियर फ्लोज थ्रू द कॉइल. आता सपोज एखादी कॉइल आहे त्यामध्ये मी स्मॉल करंट काय केला, फ्लो केला. तो करंट किती पाहिजे, 1 मिली एम्पियर. किती पाहिजे, 1 मिली एम्पियर. काय होणार, द कॉइल विल रोटेट. कॉइल काय होणार, रोटेट होणार. पहा कशामुळे, त्यामध्ये करंट असल्यामुळे. द रोटेशन विल बी प्रोपोर्शनल टू द करंट. म्हणजे ते जे रोटेशन आहे ते करंटशी काय असणार, प्रोपोर्शनल. जर मी रोटेशन वाढवलं तर करंट पण काय होणार, वाढणार. त्यानंतर व्होल्टमीटर अँड एमीटर ऑल्सो वर्क ऑन द सेम प्रिन्सिपल ॲज दॅट ऑफ द गॅल्व्हनोमीटर. म्हणजे एमीटर आणि व्होल्टमीटर हे दोन्ही गॅल्व्हनोमीटरच्या प्रिन्सिपलवर काय करतात, काम करतात. म्हणजे सेम आहे पहा तिन्ही पण डिव्हाइस. इन गॅल्व्हनोमीटर द पॉइंटर डिफ्लेक्ट ऑन बोथ द साइड ऑफ द झिरो मार्क डिपेंडिंग ऑन द डायरेक्शन ऑफ द करंट. जिकडे करंटची डायरेक्शन असणार ते तिकडे काय होणार, डिफ्लेक्ट होणार. पहा तो गॅल्व्हनोमीटरचा 0 पॉईंट. त्यानंतर पहा कंप्लीट खाली पहा आता पाहिलं आपण हे कशानुसार काम करतं. दिस इज कॉल्ड एज अ फॅरेडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हे गॅल्व्हनोमीटर आहे ते कशाच्या प्रिन्सिपलवर काम करतं, फॅरेडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आलं लक्षात गॅल्व्हनोमीटर काय आहे हे लक्षात आलं का, गॅल्व्हनोमीटर. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे पहा फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन. आता पाहिजे आपल्याला काय पाहिजे, फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन पाहिजे. बरोबर. फॅरेडेज काय सायंटिस्टचं नाव आहे पहा. फॅरेडेज कोणाचं नाव आहे, सायंटिस्ट. त्यांनी एक लॉ दिला पहा. त्यांनी त्या लॉ मध्ये काय सांगितलं, आता सपोज हा काय आहे, सोलेनॉइड आहे. हा काय आहे, सोलेनॉइड. मी जर सोलेनॉइड पाशी काय घेतला, बार मॅग्नेट. सोलेनॉइड मध्ये काय काय घेतला, बार मॅग्नेट. आता बार मॅग्नेट घेतला म्हणजे त्याला कोणता पोल असणार, नॉर्थ पोल. आणि दुसरा कोणता पोल असणार, साऊथ पोल. आता दोन पोल असल्यामुळं त्यामध्ये काय प्रोड्यूस होणार, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स प्रोड्यूस होणार. काय प्रोड्यूस होणार, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. हे काय तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत पहा. याची डायरेक्शन कुठून कुठं असणार, नॉर्थ टू साऊथ. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑलवेज फ्लोज फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. आता फॅरेडेजने त्याच्या लॉ मध्ये काय सांगितलं पहा, इथपासून दिलं पहा. फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट इट इज अंडरस्टूड दॅट व्हेनेवर पहा द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू द कॉइल चेंजेस. म्हणजे ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जसे जसे चेंजेस होते ना पहा, करंट इज इंड्यूस इन द कॉइल. त्या कॉइल मध्ये काय इंड्यूस होणार, करंट इंड्यूस होणार. तोच काय सांगतो फॅरेडेज. दिस इज नोन ॲज फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन. द करंट प्रोड्यूस इन द कॉइल इज कॉल्ड ॲज द इंड्यूस करंट. आता फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन काय सांगतो पहा, काय सांगतो स्टेटमेंट वाचा बरं पहा एकदा. व्हेनेवर द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू द कॉइल चेंजेस. म्हणजे त्यामध्ये आपण ह्या कॉइल हे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जसे जसे चेंज होणार पहा. चेंज होणार म्हणजे काय, मी बार मॅग्नेटिक जसं जवळ आणणार तसं तसं मॅग्नेटिक ते लाईन्स ऑफ फोर्स काय होणार, चेंज होणार. बरोबर. मग ते मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जसं जसे चेंज होणार तसंच या सोलेनॉइड मध्ये काय प्रोड्यूस होणार, काय इंड्यूस होणार यामध्ये सांगा. यामध्ये काय इंड्यूस होणार, काय इंड्यूस होणार सांगा, करंट. काय इंड्यूस होणार, करंट. म्हणजे ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जसं जसं चेंजेस होतात तस तसं त्यामध्ये करंट इंड्यूस होत चलन पहा सोलेनॉइड मध्ये. तोच काय सांगतो फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन. स्टेटमेंट आलं लक्षात, पुस्तकात दिलं असं अंडरलाईन करा बरं किंवा वाचा. पहा व्हेनेवर द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू द कॉइल चेंजेस करंट इज इंड्यूस इन द कॉइल. दिस इज नोन ॲज द फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन. त्यालाच काय म्हणतात, फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन म्हणतात. पहा स्टेटमेंटला अंडरलाईन करा. पाय का फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन. तुमच्या पुस्तकात डायग्राम वेगळी दिली का, दुसरी डायग्राम कोणती घ्या काय अडचण नाही, समजण्यासाठी महत्वाचं हीच आहे ना. आता पहा आता आपण गॅल्व्हनोमीटर पाहिला बरोबर ना. हा गॅल्व्हनोमीटर इथं कनेक्ट केलाय पहा, इथं जी आहे ना, इथं काय कनेक्ट केलं आहे, गॅल्व्हनोमीटर. कधी पण लक्षात ठेवा जेव्हा सर्किट दिलेलं असेल ते जर ए लिहिलेलं असलं तर तो काय असतो, एमीटर.
तिथं जर व्ही लिहिलेलं असलं तर तो काय असतो व्होल्टमीटर, हे लक्षात ठेवायचं, हे विसरायचं नाही. तर फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन समजला का? पेपरला विचारतात, महत्वाचं आहे. आता मी जे पॉईंट घेणार आहे ना आज पहा, ते महत्वाचे तुम्हाला पेपरच्या दृष्टीने खूप. तेच बोर्डला विचारले सारखे सारखे, जास्त जे पॉईंट विचारत नाहीत ते तुम्हाला थोडे स्किप केलेत, मग नंतर तुम्हाला समजून सांगून, पण ते जास्त महत्वाचे नाही. गॅलोनोमीटर, हा गॅलोनोमीटर पण ते डिव्हाइस खूप महत्वाचं आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला काय अडचण आहे का? आता गॅलोनोमीटर पाहिलं पाहिजे, इथं कनेक्ट केलं, हे काय आहे? गॅलोनोमीटर आहे. काय आहे? गॅलोनोमीटर पाहिजे. तर काय सांगितलं फॅरेडेजने, आलं लक्षात? हे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जसं चेंजेस होतात तस तसं यामध्ये काय प्रोड्यूस होणार? इंड्यूस होणार. सांगा काय इंड्यूस होणार यामध्ये? करंट. हे सोलेनॉइड आहे पहा, हे काय आहे? सोलेनॉइड आहे. काय आहे? सोलेनॉइड. सोलेनॉइड काय माहिती, आलं लक्षात? सोलेनॉइड काय आहे? कॉपरचं बनलेलं असतं, कॉपर वायरचं. त्याला काय म्हणतात? सोलेनॉइड म्हणतात. समजलं? काय अडचण आहे का? अरे का काय अडचण आहे? सगळीच अडचण आहे, तसं काय नाही ना? काय अडचण असली तर विचारा. आतापर्यंत झालेलं परत सांगतो वाटलं समजून. परत सांगू का आतापर्यंत झालेलं? काय अडचण नाही ना? का सांगू का परत? हा, 1-2 मिनिटात रिवाइज करतो बघ, 2च मिनिट घ्या बघ, जेवढं सांगितलं तेवढं घ्या. हे पहा, इथपासून पाहिलं आपण, बरोबर ना? याच्या अगोदर फक्त मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट पाहिला. पहा, राईट हँड थंब रूल काय सांगतो लक्षात आलं का? थंब कशाची डायरेक्शन दाखवतो? करंटची. आणि कर फिंगर्स कशाची डायरेक्शन दाखवतात? मॅग्नेटिक फील्ड. तो आता आली, आता लक्ष दे समोर, हे भरपूर झालंय आता तो आल्यापासून. त्यानंतर कोणता पॉईंट पाहिला आपण? मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय द सर्क्युलर लूप, म्हणजे सर्क्युलर लूप मधून जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते ते पाहिलं. पहा, एक तुम्हाला काय जास्त पेपरला आतापर्यंत विचारलं नाही, पण तरी लक्षात ठेवा फक्त, हे सर्क्युलर लूप मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे. कोणत्या लूप मध्ये? सर्क्युलर. त्यानंतर आपण पाहिलं सोलेनॉइड काय असतं, बरोबर? सोलेनॉइडची काय पाहिली? डेफिनेशन. मग सोलेनॉइडचे काय कॅरेक्टरिस्टिक पाहिलं पाहिजे, बरोबर? सोलेनॉइड आणि बार मॅग्नेट हे कॅरेक्टरिस्टिक कशा असतात? सेम. जसं बार मॅग्नेटला नॉर्थ पोल असतो आणि साऊथ पोल असतो, तसं सोलेनॉइडला पण नॉर्थ आणि साऊथ पोल असतो. मग जसं बार मॅग्नेट मध्ये जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पॅरलल टू इच अदर असतात, तसंच सोलेनॉइड मध्ये पण ते कशा असतात? मॅग्नेटिक फील्ड लाईन पॅरलल असतात आणि काय असतात? त्या युनिफॉर्म असतात. हे 2-4 कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला पेपरला लिहिता आले पाहिजेत, बरोबर? त्याच्यानंतर आपण पाहिलं फोर्स ऍक्टिंग, आपण नंतर घेणार होतो आपण, बरोबर? त्यानंतर फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल पाहिला. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल मध्ये काय सांगितलं? फ्लेमिंगने लेफ्ट हँड घेतला, बरोबर? 3 फिंगर आपण काय केले? स्ट्रेच केले. कोणकोणते 3 फिंगर स्ट्रेच केले? एक कोणता केला? थंब. दुसरा कोणता केला? इंडेक्स फिंगर. तिसरा कोणता केला? मिडल फिंगर. मग तिने आपण परपेंडिक्युलर याच्या स्ट्रेच केल्यानंतर आपल्याला थंब कशाची डायरेक्शन दाखवतं? फोर्सची. त्याच्यानंतर इंडेक्स फिंगर कशाची डायरेक्शन दाखवतं? मॅग्नेटिक फील्डची. आणि त्याच्यानंतर मिडल फिंगर कशाच दाखवतं? डायरेक्शन ऑफ करंट. आलं लक्षात? हे स्टेटमेंट तुम्हाला पेपरला लिहिता आलं पाहिजे, बरोबर? त्याच्यानंतर इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय असतं पाहिलं. काय असतं? इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर कशाच करतं? ते मेकॅनिकल एनर्जी. त्याचं प्रिन्सिपल काय आणि वर्किंग काय ते नंतर पाहू. हे पेपरला तुम्हाला विचारतात पाहिजे, इथून मागचे क्वेश्चन पेपर काढून पहा. इलेक्ट्रिक मोटरचं प्रिन्सिपल आणि वर्किंग विचारलेलं आहे. डेफिनेशन सांगितली तुम्हाला, प्रिन्सिपल आणि वर्किंग विचारलेलं आहे, ते नंतर सांगतो. त्यानंतर आपण गॅलोनोमीटर काय असतं पाहिलं, बरोबर? काय? इट इज अ सेन्सिटिव्ह डिव्हाइस विच वर्क ऑन द सेम प्रिन्सिपल ॲज दॅट ऑफ द इलेक्ट्रिक मोटर. म्हणजे इलेक्ट्रिक मोटरचं जे प्रिन्सिपल आहे त्याच्यावरच ते काय करतं? वर्क करतं बा. त्याच्यानंतर गॅलोनोमीटर मध्ये महत्वाचे पॉईंट पाहिले. काय पाहिलं? व्होल्टमीटर आणि अॅमीटर सारखंच काम करतं पाहते. गॅलोनोमीटर काय करतं? इथं सपोज जी इथं 0 पॉईंट आहे, जसं जसं करंटची डायरेक्शन असेल तसं तिकडे काय होतं? डिफ्लेक्ट होतं. जर करंटची डायरेक्शन जर करंट इकडून इकडे फ्लो होत असला तर तो कुठं डिफ्लेक्ट होणार? इकडं. करंट जर इकडून इकडे फ्लो होत असला तर ते कुठं डिफ्लेक्ट होणार? इकडं. आलं लक्षात? हा. त्याच्यानंतर फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन पाहिला आपण, बरोबर? काय सांगितलं? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जसं चेंजेस होते ना पहा, तसं त्यामध्ये करंट काय होत चालणार? इंड्यूस होत चालणार. ते त्याचं काय आहे? स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट काय करायचं? पाठ करायचं. त्याच्यानंतर फ्लेमिंग राईट हँड रूल आहे. पाहता आता काय पाहिला आपण? लेफ्ट हँड रूल पाहिला. कोणता पाहिला? लेफ्ट. आता राईट हँड स्ट्रेच करा बरं. राईट हँड घ्या. चला, घेतला का? राईट हँड असं स्ट्रेच करा. हे 3 फिंगर काय झाले पाहिजेत? परपेंडिक्युलर पाहिजेत. कसे पाहिजेत? परपेंडिक्युलर. तुम्हाला शिकला असं ना परपेंडिक्युलर कसं असतं? असं. म्हणजे दोन्ही मध्ये कोणता कोण तयार झाला पाहिजे? 90 डिग्रीचा. कोणता तयार झाला पाहिजे? 90. असं स्ट्रेच करा की तिन्ही फिंगर कसे पाहिजेत? 90 डिग्री मध्ये पाहिजेत. हा कोणता झाला? 90. हा पण हे फिंगर पण कसं आलं पाहिजे? 90 मध्ये. म्हणजे थंबला दोन्ही पण फिंगर कसे पाहिजेत? परपेंडिक्युलर पाहिजेत. कसे पाहिजेत? परपेंडिक्युलर. आता कोणता? राईट हँड घेतला मी. कोणता घेतला? राईट हँड. मग राईट हँड मध्ये जर मी
कंडक्टिंग वायर घेतली तर मला सांगा हा जो थंब आहे थंब कशाची डायरेक्शन दाखवतो सांगा थंब कशाची डायरेक्शन दाखवतो it will be maximum when the direction of motion of the electric conductor is perpendicular to magnetic field फोर्स ची थंब कशाची डायरेक्शन दाखवतो फोर्स आणि हा जो इंडेक्स फिंगर आहे ही कशाची डायरेक्शन दाखवतो मॅग्नेटिक फील्ड आणि त्याच्यानंतर हा मिडल फिंगर ही डायरेक्शन कशा दाखवतो करंट कशा दाखवतात आय ने लक्षात ठेवायचं करंट कशा दाखवतात आय ने मॅग्नेटिक फील्ड कशा दाखवतात बी ने कशा दाखवतात बी ने आणि फोर्स कशा दाखवतात एफ ने फोर्स कशा दाखवतात एफ ने जसा राईट हँड पाहिला लेफ्ट हँड पाहिला ना तसंच काय आहे राईट हँड आहे सेम आहे बदललंय काही तीनच आहेत पाप हे थंब आहे हा काय आहे इंडेक्स फिंगर कोणती फिंगर आहे इंडेक्स फिंगर त्याला तर्जनी म्हणतात आणि कोणती आहे मिडल फिंगर हा पेपरला फ्लेमिंग राईट हँड रूल आणि फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल दोन्ही पैकी एक विचारतात फिक्स त्यामुळे दोन्ही पण करून ठेवा दोन्ही सेमच रूल आहे काय बदल आहे दोन्ही हा एक्सरसाइज मध्ये पण आता मला सांगा दोन्ही रूल मध्ये काय फरक आहे का नाही दोन्ही रूल पण काय तर सेम आहे तुम्ही एक जरी पाठ केला तर तुमच्या दोन्ही लक्षात येईल फक्त तुम्हाला लक्षात ठेवताना कसं लेफ्ट हँड घेताना फक्त लेफ्ट हँडच काढा राईट हँड घेताना राईट हँड काढा पेपरला नाही तर लेफ्ट हँडचं स्टेटमेंट लिहिताना राईट हँडची डायग्राम काढतात तसं काय करू नका हा पहा राईट हँडची डायग्राम काढताना अशी दिली इकडं आणि लेफ्ट हँडची कशी पाहिजे अशी आली पाहिजे तुमची कशी अशीच ना अशी म्हणजे थंब इकडे आला पाहिजे काढताना आणि तिकडे थंब असा आला पाहिजे त्यानंतर पहा काय एसी अँड डीसी आय थिंक लास्ट पॉईंट असं इलेक्ट्रिक जनरेटर आता एसी अँड डीसी म्हणजे काय बरं शब्द ऐकलास ना एसी म्हणजे काय अल्टरनेटिंग करंट आणि डीसी म्हणजे काय डायरेक्ट करंट आता मला सांगा आपल्या जे घरात वापरतो तो कोणता असतो डायरेक्ट असतो का अल्टरनेटिंग असतो कोणता असतो अल्टरनेटिंग आता मला सांगा हे दोन डायग्राम आहेत ही कशाची डायग्राम आहे डायरेक्ट करंट आणि ही डायग्राम कशाची आहे अल्टरनेटिंग करंट बरोबर ना ही डायग्राम कशाची आहे अल्टरनेटिंग करंट आणि ही डायग्राम कशाची आहे डायरेक्ट करंट आता मला सांगा घरात कोणता वापरतात व्हेरी गुड अल्टरनेटिंग कसं काय कोणता डायरेक्ट करंट अरे ही सर्किट डायग्राम पाहिली की नाही आपण स्टार्टिंगलाच पाहिली की नाही आपला जो बल्ब चालू होतो पहा बल्ब ती बल्बला ही सर्किट डायग्राम असती त्या डायग्राम मध्ये काय काय असतं ही काय आहे बॅटरी ही काय आहे बॅटरी आणि त्यानंतर हे काय मला सांगा बरं हे एखादं डिव्हाइस आहे म्हणजे आपण बल्ब लावलेला आहे किंवा एखादं हिटर लावलं काय झालं काय सांग ना विच डीसी काय म्हणला रेजिस्टन्स म्हणजे काय रेजिस्टन्स म्हणजे काय ना काय म्हणला काय बोल ना मोठ्याने बोल मला काय म्हणतो काय कोणतं हे ना हा मग तेच रेजिस्टन्स म्हणजे काय असतं तुम्ही कोणतं पण डिव्हाइस लावलं हे सपोज सर्किट आहे बरोबर रेजिस्टन्सचं काम काय असतं करंट फ्लो असतो त्याला काय करणं अपोज रेजिस्टन्स म्हणजे वेगळं काय नसून ते एखादं डिव्हाइस असतं सपोज मी इथं काय लावलं एक तर इलेक्ट्रिकल हिटर लावलंय तुम्ही कनेक्ट केलं एक तर हिटर कनेक्ट केलंय तुम्ही बल्ब लावलाय ते बल्ब लावला म्हणजे करंटला काय केलं त्याने रेजिस्ट केला आणि बल्ब लागला बरोबर ना तुम्ही हिटर लावलं पाणी तापायला हिटर लावलं ते हिटर चालू केलं त्यामध्ये काय फ्लो झाला करंट फ्लो झाला आणि ते हिटरने काय केला रेजिस्ट केला मग आपलं पाणी तापलं मग रेजिस्टन्स वेगळं काय नसून वेगवेगळे काय असते डिव्हाइस जे की आपल्या लाईटवर चालतील त्यालाच रेजिस्टन्स त्याला रेजिस्टन्स पण म्हणतात आणि वेगवेगळे डिव्हाइस लावले तसं पण म्हणतात अलग लक्षात ते हा म्हणजे हा जो डायरेक्ट करंट आहे हे आपल्या होम मध्ये वापरतात कुठं वापरतात होम आणि अल्टरनेटिंग करंट हा आपला बाहेर असतो पा म्हणजे जनरेटर ते हे म्हणतात ना त्यासाठी आता नेमकं एसी आणि डीसी काय ते समजून घेऊ पा so far we have learned about the non-oscillatory current flowing in the one direction in a circuit from cell to the cell. आता जो नॉन ऑसिलेटरी करंट असतो कसा नॉन ऑसिलेटरी त्यालाच काय म्हणतात डायरेक्ट करंट नॉन ऑसिलेटरी म्हणजे काय सारखा फ्लो होत नसतो ऑसिलेटरी फ्लो म्हणजे कसा सेम फ्लो होणार सारख्या प्रमाणात नॉन ऑसिलेटरी म्हणजे कसा समजा आता नॉन ऑसिलेटरी फॉर्म होतो त्याला काय म्हणतात डायरेक्ट करंट पा म्हणजे डायरेक्ट करंट समजा इथं 5 एम्पियर आहे बरोबर इथं सपोज किती 10 इथं 15 इथं किती 20 पण हा जो अल्टरनेटिंग करंट आहे हा कसा असतो ऑसिलेटरी असतो कसा असतो ऑसिलेटरी आणि हा कसा असतो नॉन ऑसिलेटरी म्हणजे हा जर फ्लो व्हायला चालू केला मी 9 एम्पियर किती एम्पियर फ्लो व्हायला चालू केला 9 एम्पियर तर तो शेवटपर्यंत 9 एम्पियरच फ्लो होणार त्याला काय म्हणतात ऑसिलेटरी त्याला काय म्हणतात ऑसिलेटरी आणि हा इथं
चेंज होणार, इथं 6 झाला, इथं 10 झाला, सपोज इथं 15, इथं 20, हा चेंज होणार. त्याच्यामुळे याला काय म्हणलं मी, नॉन ऑसिलेटरी. याला काय म्हणलं, नॉन ऑसिलेटरी. दोन्हीतला डिफरन्स विचारतात पहा पेपरला. अल्टरनेटिंग करंट काय असतो आणि डायरेक्ट करंट काय असतो, या दोन्हीतला काय विचारतात, डिफरन्स. तर फर्स्ट पॉईंट मध्ये तुम्हाला दोन्हीची पण काय आली पाहिजे, डेफिनेशन. काय आली पाहिजे, डेफिनेशन. मग डायरेक्ट करंटची डेफिनेशन कशी करता येईल, नॉन ऑसिलेटरी करंट फ्लोईंग इन वन डायरेक्शन इन अ सर्किट फ्रॉम द सेल टू सेल, सच करंट इज कॉल्ड ॲज डायरेक्ट करंट. ही काय झाली, त्याची डायरेक्ट करंटची डेफिनेशन झाली. बरोबर. त्याच्यानंतर ॲज अगेन्स्ट करंट चेंजिंग इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आफ्टर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम, त्यालाच काय म्हणतात, अल्टरनेटिंग करंट. म्हणजे जो ऑसिलेटरी करंट असतो, म्हणजे इक्वल इंटरव्हल मध्ये, इक्वल टाइम मध्ये जो फ्लो होत असतो, त्याला काय म्हणतात, अल्टरनेटिंग करंट. त्याला काय म्हणतात, एसी, आणि याला काय म्हणतात, डीसी. दोन्हीची डेफिनेशन लक्षात आली का. एक कसं असतं मला सांगा, हा करंट कसा झाला, नॉन ऑसिलेटरी, आणि हा कसा झाला, ऑसिलेटरी. म्हणजे सेम टाइम मध्ये, सेम इक्वल इंटरव्हल मध्ये टाइम जो फ्लो होतो त्याला काय म्हणतात, अल्टरनेटिंग करंट. आणि जो नॉन ऑसिलेटर असतो त्याला काय म्हणतात, डायरेक्ट करंट. अलग लक्षात. सगळ्यात अगोदर दोन्हीची डेफिनेशन लक्षात आलं का. हा. त्याच्यानंतर यामध्ये दोन्हीचा फरक दिलाय पहा. आता पहा, डायरेक्ट करंट काय करू शकतो आपण, इन्क्रीज. काय करू शकतो, इन्क्रीज, तो वाढवू शकतो. किंवा त्यानंतर काय करू शकतो, स्टेबल करू शकतो. किंवा काय करू शकतो, रिड्यूस. म्हणजे 3 करू शकतो. काय काय करू शकतो, डायरेक्ट करंट कॅन इन्क्रीज, कॅन बी स्टेबल और कॅन बी रिड्यूस, बट इट इज नॉट ऑसिलेटरी. डायरेक्ट करंट ऑसिलेटरी असतो का, नसतो. इथं फर्स्ट पॉईंट मध्येच पाहिलं ना, डायरेक्ट करंट कसा नसतो, ऑसिलेटरी नसतो. त्यानंतर पहा, दिस इज शोन ग्राफिकली इन द फिगर. तुम्हाला ग्राफ दिलाय फिगर मध्ये, बरोबर दिलाय ग्राफ. मला सांगा, डीसीचा ग्राफ स्ट्रेट लाईन आहे का एसीचा ग्राफ स्ट्रेट लाईन आहे, कशाचा आहे, डीसीचा. म्हणजे डीसीचा ग्राफ कसा असतो, स्ट्रेट लाईन असतो. कसा असतो, स्ट्रेट. आणि एसीचा ग्राफ कसा असतो, काय उलट असतो. नीट पहा, हे कसा असतो, सायनोसुडल. याला काय म्हणतात, सायनोसुडल. सायनोसुडल याला काय म्हणतात, सायनोसुडल. म्हणजे कमी जास्त होत. आणि डीसीचा ग्राफ कसा असतो, स्ट्रेट लाईन असतो. कसा असतो, स्ट्रेट लाईन. म्हणजे तेच सांगितलं पहा, डीसी मध्ये काय काय करू शकतो आपण, करंट इन्क्रीज करू शकतो, त्यानंतर स्टेबल करू शकतो, किंवा काय करू शकतो, रिड्यूस, बट इट इज नॉट ऑसिलेटरी. त्यानंतर इट इन्क्रीजेस टू अ मॅक्झिमम, देन रिड्यूसेस टू 0 अँड इन्क्रीजेस टू मॅक्झिमम अदर डायरेक्शन अँड अगेन रिड्यूस टू 0. हे काय कशात करू शकतो, तो ऑसिलेशन. ऑसिलेशन ऑफ द अल्टरनेटिंग करंट. म्हणजे दोन्ही अपोजिट आहे पहा, इथून दिसत नाही पहा नीट. आता मला सांगा, डायरेक्ट करंट मध्ये काय काय करू शकतो आपण, एक तर इन्क्रीज करू शकतो, बरोबर. त्यानंतर स्टेबल, त्यानंतर कॅन रिड्यूसेस टू 0, बट इट इज नॉट ऑसिलेटरी. त्यानंतर अल्टरनेटिंग करंट इज ऑसिलेटरी. अल्टरनेटिंग करंट कसा असतो, ऑसिलेटरी. इट इन्क्रीजेस टू मॅक्झिमम, देन रिड्यूसेस टू 0 अँड इन्क्रीजेस टू मॅक्झिमम इन द अदर डायरेक्शन अँड अगेन रिड्यूस टू 0. त्यानंतर पहा, द ऑसिलेशन ऑफ द अल्टरनेटिंग करंट ऑकर इन सायनोसुडल मॅनर. पहा इथं दिलंय पहा, सायनोसुडल मॅनर. म्हणजे हा सायनोसुडल मॅनर मध्ये असतं. कशाचं, अल्टरनेटिंग करंट. याचा ग्राफ कसा असतो, सायनोसुडल. आणि त्यानंतर अँड हेन्स इट इज शोन बाय द सिम्बॉल, असं दाखवतात ते सिम्बॉल असं पहा. त्यानंतर डायरेक्ट करंट फ्लोज इन वन डायरेक्शन बट द अल्टरनेटिंग करंट फ्लोज इन द पिरियडिक मॅनर. अल्टरनेटिंग करंट पिरियडिक मॅनर, आणि डायरेक्ट करंट कसा असतो, स्ट्रेट लाईन नसतो पहा. त्यानंतर इन वन सायकल इन फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन. तर दोन्हीचे डेफिनेशन आणि डिफरन्स लक्षात आला का, दोन्हीचे डेफिनेशन डिफरन्स लक्षात आला का. घरी गेल्यावर नीट गुगलला सर्च करा, दोन्हीचे डिफरन्स नीट वहीवर लिहून घ्या. हे जे पॅराग्राफ मध्ये दिलंय ना, हे काय करायचं, इथं एसी टाकायचं, इथं काय टाकायचं, डीसी. सांगतो तुम्हाला कसं. इथं काय टाकलं तुम्ही, अल्टरनेटिंग करंट. याला काय म्हणतात, एसी, बरोबर. त्यानंतर इथं काय टाकला मी, डायरेक्ट करंट. याला काय म्हणलं, डीसी. तर दोन्हीचे पण किती पॉईंट आले पाहिजेत, कमीत कमी 4 पॉईंट. जर 2 मार्काला विचारलं तर 4 पॉईंट लिहायचे. चालक लक्षात, 4 पॉईंट मध्ये पहिल्यात काय आली पाहिजे, डेफिनेशन, बरोबर. पहिले डेफिनेशन लिहा. सेकंड मध्ये त्याचा ग्राफ कसा असतो ते लिहा. एकाचा कसा असतो, स्ट्रेट लाईन. एकाचा कसा असतो, सायनोसुडल, बरोबर. मग थर्ड पॉईंट मध्ये काय लिहा, ते मॅक्झिमम असतं, मिनिमम असतं, रेड्यूस टू 0. ते थर्ड पॉईंट मध्ये लिहा तुम्ही, बरोबर. आणि त्यानंतर फोर्थ पॉईंट मध्ये तुम्ही एक्झाम्पल लिहू शकतात, डायरेक्ट करंट कशात वापरतात आणि अल्टरनेटिंग करंट कशात वापरतात. अलग लक्षात, हे डिफरन्स करून ठेवायचे, पेपरला विचारतात. अल्टरनेटिंग करंट यावर पण फिक्स प्रश्न असतो. आता यामध्ये महत्वाचे पॉईंट तुमच्या लक्षात आले का. एक मध्ये सगळ्यात महत्वाचं पॉईंट, फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. त्याचं काय,
स्टेटमेंट बरोबर. त्याच्यानंतर फ्लेमिंगचे सगळे रूल, राईट हँड रूल, लेफ्ट हँड रूल, दोन्ही रूल आलं का लक्षात. अजून कोणकोणते महत्वाचे, इलेक्ट्रिक मोटरचं प्रिन्सिपल आणि वर्किंग, त्याच्यानंतर गॅलोनोमीटर बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण जे स्टार्टिंगला एक्सप्रेशन पाहिलं ना ते हे काय सगळं महत्वाचं पहा. तुम्हाला जर हा चॅप्टर आता पहा, हा चॅप्टर जर तुम्हाला वाटत असलं ना खूप अवघड चाललाय किंवा समजा काही समजलं नाही असं जर तुम्हाला वाटत असलं तर तुम्हाला हे 4-5 पॉईंट मी आता सांगितले ना ते काय करा, पाठ करून टाका डायरेक्ट बोर्डच्या पेपरच्या दृष्टीने. काय करायचे, पाठ करायचे. काय पाठ करायचं, फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शनचं स्टेटमेंट काय करायचं, पाठ करायचं. इलेक्ट्रिक मोटरचं प्रिन्सिपल आणि वर्किंग काय करायचं, पाठ करायचं. एसी आणि डीसीचा डिफरन्स काय करायचा, पाठ करायचा. एक्सप्रेशन तर तुम्हाला समजले, काल मी समजून सांगितलं पहा. ते एक्सप्रेशन काय करायचं, नीट 7 ते 8 वेळेस एकदा रफ पेजवर लिहून काढायचं, मग तुम्हाला लक्षात येईल त्याचे जे फॉर्म्युले आहेत ते. आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम पण पाहिले आपण काही, इथं एकच सोडून घेतलाय, बाकीचे 3 तुम्ही घरून सोडून आणा, सॉल्व एक्झाम्पल मध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर एवढं फक्त काय करा, चांगला अभ्यास करा. फ्लेमिंग राईट हँड रूल, लेफ्ट हँड रूल ते तर समजलं असेल ना, त्यात काय अडचण असेल. त्याचे स्टेटमेंट काय करा, पाठ करा. म्हणजे हे एवढंच महत्वाचं पहा या चॅप्टर मध्ये. मग या चॅप्टर मधला लास्ट पॉईंट आहे पहा, कोणता आहे, इलेक्ट्रिक जनरेटर. आता हे काय तुमच्यासाठी नवीन आहे का, पाहिलं असं ना सगळं इलेक्ट्रिक जनरेटर. अरे गावात सप्ताह झाला तुमचं, सप्ताह कधी, सप्ताह तर झाला असं ना. लाईट गेली का लगेच एक जण पळतो काय आणायला, ते काय म्हणते त्याला, काय म्हणते त्याला, जनरेटर. ते काय इंजिन म्हणतात ना, इंजिन चालू करून मग जनरेटर काय होतं, चालू होतं. ते काय इलेक्ट्रिक जनरेटर बा, पलीकड डायग्राम आहे वाचा बरं. काय वी हॅव सीन एक्सपेरिमेंट बेस्ड ऑन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या बेसवर काय करतं, काम करतं पहा. द करंट प्रोड्यूस इन दिस एक्सपेरिमेंट वॉज ऑफ व्हेरी स्मॉल मॅग्नेट्यूड. म्हणजे यामध्ये जो करंट प्रोड्यूस होतो पहा तो कसा असतो, खूप स्मॉल असतो. कारण की इलेक्ट्रिक जनरेटर लाईटवर चालतं का, लाईटवर चालतं का नाही, कशावर चालतं, पेट्रोल किंवा रॉकेल किंवा डिझेल. पहिले रॉकेलवर चालायचे पहा, ते धूर आणायचे नसते ते, किंवा पहिल्या गाड्या ज्या रॉकेलवर गाड्या चालायच्या ते पाय किती धूर आणतात, आणि आपले हे पेट्रोलला वर चालतात ते पाहिजे ते कमी म्हणजे धूरच आणतात बऱ्यापैकी. किंवा ह्या गाडीत एक एक्सपेरिमेंट करून काय पाहायचा, पेट्रोल टाकायचं आणि मग चालायचे, धुपानच मागे सगळं मग चलत ती पण बाय नाही. त्यानंतर बट द सेम प्रिन्सिपल कॅन बी हर्सन फॉर द यूज ऑफ मॅनकाइंड टू प्रोड्यूस लार्ज करंट. Here the mechanical energy used to rotate the current carrying coil in a magnetic field around the axle, there be producing electricity. म्हणजे वेगळं काही नाही, याच्यातून काय प्रोड्यूस होते, इलेक्ट्रिसिटी. कशा थ्रू, पेट्रोल टाकलं, डिझेल टाकलं किंवा रॉकेल टाकलं त्याच्यापासून काय प्रोड्यूस झाली, इलेक्ट्रिसिटी जनरेटरने. त्यानंतर पहा फिगर काय सांगते, केप्ट बिटवीन द 2 पोल्स पीसेस ऑफ अ मॅग्नेट. काय केले, 2 मॅग्नेट आहेत पहा, एक कोणतं आहे नॉर्थ आणि इकडे अलीकडे कोणतं ठेवलं आहे साऊथ आहे पहा. त्यानंतर काय, द 2 एंड्स ऑफ द कॉइल आर कनेक्टेड टू द कंडक्टिंग रिंग. हे 2 पोल आहेत, हे 2 पोल कशाने कनेक्ट केले इथं, R1 आणि R2 दिले ना पहा. R1 आणि रिंग R1 आणि रिंग R2 ने काय केलेलं आहे, कनेक्ट व्हिया कार्बन ब्रशेस. कार्बन ब्रशेसने काय केले ते कनेक्ट. बोथ द रिंग्स आर फिक्स टू द एक्सल. एक्सलला दोन्ही रिंग्स काय केलेल्या आहेत, फिक्स केलेल्या आहेत. द एक्सल इज, त्यानंतर बट देयर इज अ रेझिस्टिव्ह कोटिंग इन बिटवीन द रिंग अँड द एक्सल. एक्सल आणि रिंग मध्ये एक रेझिस्टिव्ह काय कोटिंग केली. द एक्सल इज रोटेटेड विथ द हेल्प ऑफ मशीन फ्रॉम आउटसाइड. ते एक्सल रोटेट होत असतं पहा विथ द हेल्प ऑफ मशीननी. त्यानंतर बिकॉज ऑफ दिस कॉइल एबीसीडी स्टार्ट रोटेटिंग. मग ती कॉइल एबीसीडी स्टार्ट काय होते, रोटेटिंग. मग ते कन्स्ट्रक्शन कसं आहे ते सेकंड पॅराग्राफ मध्ये सांगितले पहा तुम्हाला. द स्टेशनरी कार्बन ब्रशेस B1 अँड B2, B1 अँड B2 पहा आर कनेक्टेड टू द गॅलोनोमीटर. पहा ना, हे काय आहे B1 बरोबर, आणि हे काय आहे B2. हे कशाने कनेक्ट केलेलं आहे, गॅलोनोमीटर. जिथं मी तुम्हाला सांगितलं जिथं G लिहिलेला असेल तिथं काय कनेक्ट केलेला असतो, गॅलोनोमीटर. जिथं A लिहिलेला असेल तिथं काय कनेक्ट केलेला असतो, एमीटर. आणि जिथं V लिहिलेला असतो तिथं काय कनेक्ट केलेला असतो, व्होल्टमीटर. आलं लक्षात. हा, त्याच्यानंतर अपॉन रोटेटिंग द एक्सल द ब्रांच AB गोज अँड द ब्रांच CD गोज डाऊन. म्हणजे तुम्हाला याचं कन्स्ट्रक्शन दिलंय पहा. म्हणजे कन्स्ट्रक्शन कसं आहे, कोणकोणते येतं, ब्रशेस आहेत पहा B1 आणि B2, आणि त्याच्यानंतर रिंग्स आहेत 2 R1 आणि R2. ते कोटिंग करून काय केलंय, नॉर्थ आणि साऊथ पोल काय केले इथं कनेक्ट केले. तर लक्षात आलं का तुम्हाला, हा चॅप्टर लक्षात आला का, कसा का डोक्यावरून गेला. अरे चॅप्टर लक्षात आला तुमच्या, मी तुम्हाला सांगितलं अभ्यास काय काय करायचा या चॅप्टर मध्ये. हा, तेवढाच अभ्यास करा. जर तुम्हाला समजला नसला, जरी समजला तरी हे चॅप्टर तुम्हाला रिवाइज करायचं असलं तर रेकॉर्ड होईल. तुम्हाला मी लिंक टाकतो ग्रुपवर, परत पहा व्हिडिओ फास्ट डबल स्पीड मध्ये पाहून घ्या. काय अडचण आहे का, अरे काय अडचण आहे का, सगळीच अडचण आहे. मला काय झालं, आपला धडा संपलेला आहे. आता इलेक्ट्रिक मोटरचं प्रिन्सिपल आणि वर्किंग ते तुम्हाला मी चालू मध्ये समजून सांगणार. आपण 5वा चॅप्टर आता चालू करू, ते चालू मध्ये तुम्हाला ते पण समजून सांग.
किंवा तुम्हाला लिहून देईन पेपरला जे तुम्हाला जेवढं लिहायचं ना तेवढं तुम्हाला लिहून देईन त्यामध्ये नेक्स्ट लेक्चरला आपलं जेव्हा लेक्चर होतं समजलं तुम्हाला इथपर्यंत आता 5वा आणि 6वा चॅप्टर छोटा आहे पहा हिट तो आपण होईल आपला 3-4 लेक्चर मध्ये तर या चॅप्टर मध्ये काय अडचण असली तर विचारा बरं तुम्हाला गॅल्व्हनोमीटर समजलं नाही का फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन समजला नाही फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल समजला नाही राईट हँड रूल समजला नाही काय समजलं नाही विचारा बरं काहीच समजलं नाही